जय महाकाल. आजचा ब्लॉग काहीसा खास आहे आणि हो, स्पेशल तर आहेच. कारण आज आम्ही निघालो आहोत थेट महाकालेश्वराच्या दर्शनाला, उज्जैनकडे. महाकालेश्वर मंदिर मध्य प्रदेशाच्या उज्जैन शहरात वसलेलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. नाशिक ते उज्जैन अंतर साधारण 475 किलोमीटर. गाडीमध्ये फुल पेट्रोल भरून घेतलं आणि बाप्पाचं नाव घेत निघालो आमच्या रोड ट्रिपला. मुंबई आग्रा महामार्ग आणि NH52 ने साधारण 9 ते 10 तासात आपण उज्जैन गाठवू शकतो. उज्जैन म्हणजे केवळ ज्योतिर्लिंगासाठीच नाही, तर इथे दर 12 वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. पण थांबा, आजचा मुक्काम ठरवला आहे तो इंदोरमध्ये. हो, जरा मज्जा तर पाहिजे ना. प्रवास सुरू होताच पहिला टोल लागला. टोल भरून पुढे निघालो आणि दुपारी थांबलो हॉटेल रेणुकामध्ये. हॉटेलच्या बाहेर शिवाला गार्डन दिसलं. लगेच म्हणायला खेळायचे, पण आधी जेवण करू असं म्हणून आत बसलो. हॉटेलमध्ये टेबलांसोबत खाटांची पण मस्त व्यवस्था आहे. पण गरमी एवढी होती की आम्ही बाहेरच बसलो. खरं सांगायचं तर जेवण भन्नाट होतं. टोमॅटो शेवभाजी, आलू पराठा, मेथी पराठा, पनीर पराठा, ताक आणि काय काय. साधं पण अफाट चविष्ट. पोटपूजा करून पुढे निघालो आणि भेटला दुसरा टोल, चांदवड. चांदवडच्या रेणुका मातेचं लांबूनच दर्शन घेत मालेगावच्या दिशेने पुढे सरकलो. वाटेत दिसला लळिंग किल्ला. इतिहासात याला फार महत्व आहे. पूर्वी इथून पहारा ठेवला जायचा. आणि हो, मालेगावजवळ आलो तसा अचानक काळा धूर दिसला. थोडी काळजी वाटली, पण पुढे गेल्यानंतर समजले की रस्त्याच्या बाजूला असलेल्या फॅक्टरीला आग लागली होती. तिथून निघालो आणि काय बघतोय, एक ट्रक उलट्या साईडने येतोय. थोडं घाबरलो पण सावध झालो. नंतर लक्षात आलं की त्याला दुसरा ट्रक टो करत चालला होता. नंतर गाडी चांगलीच पळवली. आम्ही ठरवलं आधी इंदोरला थांबूया, म्हणून इंदोरमध्ये हॉटेल प्रशांतमध्ये उतरलो. हे हॉटेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि रस्त्याच्या बाजूलाच. रूम मस्त आणि खर्च फक्त 1700. कारण आम्ही बार्गेनिंग केलं बरं का. सामान ठेवून फ्रेश होऊन निघालो थेट इंदोरच्या खाऊ गल्लीकडे. इथे मात्र गाडीला सुट्टी आणि आम्ही घेतली ऑटो रिक्षाची मजा. इंदोरला इंडियाज क्लीनेस्ट सिटी का म्हणतात ते आज अनुभवलं. खरंच खूपच स्वच्छ. उतरलो तिथे. आमच्या मागे होता तो राजवाडा. हा राजवाडा राजेशाही परंपरेचं प्रतीक असून 200 वर्ष जुना आहे. रात्री दिव्यांच्या प्रकाशात राजवाडा अत्यंत भव्य दिसतो. इंदोरमधील हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. आणि याच राजवाड्याच्या मागे सराफा बाजार. उतरलं तिथून सरळ चालत जावे लागले. राजवाड्याजवळ फोटो काढले आणि निघालो. वाटेत आणखी एक जुना वाडा आहे. बघा किती भव्य आहे. तर आम्ही एंट्री मारली आहे सराफा बाजारमध्ये. दिवसा हा बाजार सोनं चांदीच्या दुकानांनी गजबजलेला असतो आणि रात्री तो बदलतो खाद्य महोत्सवात. पण आज आमचा पोपटच झाला. सराफ बाजार होता बंद. गर्दीने खचाखच भरलेला सराफा बाजार आज मोकळा कसा. या 2 गल्ल्या बघताय ना, इथे इतकी दुकानं असतात, इतकी फूड स्टॉल असतात आणि इथे तर युट्यूबवर फेमस असलेले काही स्टॉल सुद्धा बघायला मिळतात. पण आज या दोन्ही गल्ल्या सुनसान आहेत. का कोणाला माहिती. मग आम्ही ठरवलं सगळ्यांनी क्राईम मास्टर गोगो व्हायचं. आया हूं, कुछ तो लूट कर जाऊंगा. म्हणजेच जे मिळेल त्यावर ताव मारायचा. सुरुवातीला पापडी चाट खाल्ली, चिप्स चाट. मग आम्हाला भेटले तिथले गोल्डन काका. त्यांच्या अंगावरचं सोनं पाहून डोळेच फिरले. त्यांच्यासोबत फोटो काढून आम्ही पुढे निघालो. पुढे समोसा स्टॉलवरून समोसा आणि कचोरी खाल्ली.
शेजारी गरम गरम गुलाबजामुन आणि रबडी टेस्ट केली. जास्त गोड नसल्याने खायला मज्जा आली. आता इथे लिमिटेड आयटम असल्यामुळे इंदोरची आणखी एक खाऊगल्ली आहे, जिथे जाण्यासाठी आम्ही परत रिक्षा केली. पण रस्त्याला काय ट्रॅफिक. हनुमान मंदिराच्या जवळ काहीतरी कार्यक्रम होता. तिथून 10 ते 12 मिनिटात पोहोचलो 56 दुकान या खाऊ गल्लीमध्ये. नावातच सगळं आलं. 56 प्रकारचे स्टॉल्स आणि खवय्यांसाठी स्वर्गच जणू. स्प्रिंग पोटॅटो शिवाचा फेवरेट. पण मी गेले आधी माझा फेवरेट पदार्थ खायला, पाणीपुरी. पण इंदोरमध्ये सेव पतासे असं म्हणतात. शिवासोबत आधी स्प्रिंग पोटॅटो, नंतर स्टीम चिकन मोमोज, कुल्फी, फालुदा. एवढं खाऊन आता चिकन शोरमा टेस्ट केला. नॉनव्हेज आवडत असेल तर इथला चिकन चीज शोरमा नक्की ट्राय करा. नंतर आला चीज पिझ्झा. तो संपून घेतले ते नारियल क्रश. जे आमच्या टिंग्याला सुद्धा खूप आवडले. भरपूर पेटपूजा केली आणि हॉटेलकडे परत निघालो. ही फक्त पहिली झलक होती आपल्या प्रवासाची. दुसऱ्या भागात तुम्हाला घेऊन जाणार आहोत महाकालेश्वराच्या दर्शनाला आणि अजून भन्नाट ठिकाणी. तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि कमेंट करून सांगा कसा वाटला हा ब्लॉग. भेटू पुढच्या भागात. जय महाकाल.